नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने ओमराजे निंबाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय, तर दुसरीकडे महायुतीने अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असून तर वंचित बहुजन आघाडीनेही त्यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. धाराशिव लोकसभेच्या उमेदवार म्हणून महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजी व्यक्त करण्यात येत असून शिवसैनिकाला तिकीट देण्यात यावं अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली होती. अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. भाऊसाहेब आंधळकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पाहुयात कोण आहेत भाऊसाहेब आंधळकर आणि कशी आहे त्यांची राजकीय कारकीर्द ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाऊसाहेब आंधळकर कोण आहेत? भाऊसाहेब आंधळकर हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवासी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नोकरी सोडून त्यांनी 2011 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आक्रमक नेता आणि पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. माजी विधानसभा सभापती वसंत डावखरे यांच्यासोबतचा त्यांचा वाद जोरदार गाजला होता. त्यानंतर आंधळकर यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात देखील त्यांचं नाव समोर आलं होतं. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर, महायुतीकडून अर्चना पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं धाराशिव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.